नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. काल लाईव्हच्या माध्यमातून जे काही आंदोलन आपलं आझाद मैदानावर सुरू होतं त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली. त्या आंदोलनाचा इतिवृत्तांत बघितला. ते बघत असताना तेव्हा आपल्याला सांगितण्यात आलेलं होतं की लवकरच वित्तेंडूची यादी लागणार आहे आणि अगदी त्या पद्धतीनं आपलं लाईव्ह सेशन संपल्याच्या नंतर अगदी 10-10:30च्या दरम्यान न्यूज बुलेटिन आलं आणि त्या संदर्भामधलं नियोजन पुढील जे काही आहे ते आपल्यासमोर प्रसिद्ध झालं. ही गुड न्यूज आहे, एक आनंदाची बातमी आहे की जे उमेदवार 25 फेब्रुवारी रोजी निवड झालेले आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या एका सत्कर्मामुळे जी काही वित्तेंडूची यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना संधी उपलब्ध होणार आहे. तर ते कसं, तर प्रशासनाला आत्तापर्यंत शिक्षक भरतीमध्ये ऑप्टिंग आउट, ज्याला आपण MPSCमध्ये संकल्पना आहे, ज्यांच्याकडे एक नोकरी आहे आणि त्यांना दुसरी घ्यायची नाही आहे, ते घेऊ इच्छित नाही आहेत किंवा दुसऱ्या स्पर्धेमध्ये किंवा दुसऱ्या निवड यादीमध्ये सहभाग घेऊ इच्छित नाही आहेत, अशा प्रकारचा ऑप्टिंग आउट एक विनंती केली जाते. त्या पद्धतीनं शिक्षक भरतीमध्ये एक शिक्षण आयुक्त कार्यालय म्हणा किंवा शिक्षण आयुक्तांचं महोदयांचं या ठिकाणी यश म्हणा किंवा प्रशासनाचं यश म्हणा, खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अल्प कालावधीमध्ये ते ऑप्टिंग आउट ऑप्शन ते सगळ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यांची पहिली निवड यादी लागली त्यांच्यासाठी. तर त्यामुळे ही नेमकं संकल्पना काय, हे काय वर्क करणार आहे ते या अनुषंगाने सांगतो तुम्हाला की ज्यांची पहिल्या यादीमध्ये निवड यादी झाली किंवा रूपांतरित फेरीमध्ये निवड झाली, तर अशा मुलांना 13 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार जे काही शिक्षक भरतीचा निर्णय होता त्यानुसार त्यांना ज्या वर्गामध्ये निवड झाली त्यापेक्षा वरच्या वर्गावर, जर समजा 6 ते 8ला निवड झाली असेल तर त्यांना 6 ते 8ला येता येत नव्हतं किंवा 1 ते 5ला येता येत नव्हतं. मात्र तोच विद्यार्थी जर 9 ते 12ला पात्र असेल तर त्याला संधी उपलब्ध होती आणि त्या ठिकाणी तो इच्छुक म्हणजे येऊ शकला असता किंवा तिथे स्पर्धासुद्धा कमी झाली असती. जे आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीमध्ये प्रचंड स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये उमेदवार तेच समोरच्या निवड यादीमध्ये उपलब्ध होतात किंवा पात्र होतात आणि तेच उमेदवार तिथे तुम्हाला दिसतात. मात्र या कंडिशनला एक आठ म्हणा किंवा एक बांधिलकी म्हणून, एक विनंती म्हणून माझ्याकडनं सुद्धा आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, विनंती आहे की तुमच्याकडे जर एक पोस्ट असेल तर तुम्ही पुढील बांधवाला एक मूलभूत हक्क म्हणून नाही, मूलभूत हक्क आहे तुमचा, ते तुम्ही का गमवावा हे तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून, एक मौलिक कर्तव्य म्हणून, एक समदुःखी म्हणून ज्याच्यातनं आपण आत्ता बाहेर निघालो आहे, तर आपल्याला तर नोकरी आहे पण आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून परमकर्तव्य करण्याचा एक जबाबदारी आता तुमच्यावर आहे, नैतिक जबाबदारी. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर नको असेल किंवा तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ इच्छित नसाल तर मित्रांनो, जो काही तुम्हाला काल सायंकाळपासून टेक्स्ट मॅसेज येतो आहे शिक्षण आयुक्त डिपार्टमेंटकडनं, तर त्याच्याकडे तुम्ही त्याच्यावर जे काही लॉग इनवर आहे तुमच्या, तर त्याच्यावर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे, पुढील प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहे का. आणि काही मुलांचे असे कॉल येतात की सर आम्हाला हे काही समजत नाही, मग याला आम्ही काहीच नाही केलं तर काय होणार. तर काहीच नाही केलं तर खूप चांगलं, कारण त्या प्रक्रियेमध्ये ॲटोमॅटिकली तुम्हाला वगळण्यात येणार आहे. कारण काय झालं, तुम्ही निवड झाली, तुमची नियुक्त्या झाल्या, काही मुलांच्या पगारी सुरू झालेल्या आहेत, तर अशा मुलांनी त्याच्यामध्ये भानगडीत न पडलेलं चांगलं. कारण ज्या ठिकाणी तुम्ही लागलात ते तुमच्यासाठी सोयीस्कर असेल तर पुढच्या प्रक्रियेचा तुम्ही विचारही करू नका, त्यामुळे इतरांचा फायदा होईल. अगदी बुलेटिन आल्याप्रमाणे त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की ते तुमचे अधिकार आहे, ते तुम्ही समोरच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता. मात्र याच्यानं काय होते की स्पर्धा जी आहे, जी शिक्षक भरतीपासून वंचित राहणार आहेत अशा मुलांना याच्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे. नक्कीच स्पर्धा कमी होणार आहे. कारण जरी समजा काही उमेदवार वरच्या वर्गासाठी पात्र आहेत, ते येऊ इच्छित असतील,
तर त्यांना जरी संधी उपलब्ध झाली तर जो काही समोरची स्पर्धा आहे, आता खाजगी आस्थापनाला किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होताना जे काही समोरचे टप्पे आहेत त्याची चाचणी आहे, निवड होणे आहे, त्याच्यानंतर संस्था चालकांची वेगळ्याच प्रकारची चाचणी असते. तर हे तुमच्यासाठी किंवा इतरांसाठी परवडणार नाही, कारण तुम्ही जिल्हा परिषदेवर आहात आणि तुमच्या सोयीच्या जिल्हा परिषदेवर असाल किंवा सोयीच्या जिल्ह्यामध्ये असाल तर समोरच्या भानगडीत आपण न पडलेलं बरं. आणि त्याला पूर्णपणे इग्नोर केला तर तुमच्यावर काही परिणाम होईल का? तर बिलकुल नाही. पूर्णपणे इग्नोर करा, त्या मेसेजला खूप उचित राहील. त्याच्यासोबतच काल जे काही न्यूज बुलेटिन आले त्याच्यामध्ये अजून असं एक गुड न्यूज आहे की उर्दू माध्यमांचा जो काही ओपन कन्व्हर्टर राऊंड होता तर त्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला वाटते 14 मार्च 2023च्या शासन निर्णयाच्या किंवा शासनपत्रानुसार जे काही उर्दू माध्यमाच्या जागा रिक्त राहतात त्या ओपन कन्व्हर्टेडमध्ये दिल्या जातात. तर त्याच्यासाठी मात्र जे काही पसंतीक्रम आहेत ते आपल्याला द्यावं लागतील, ते पसंतीक्रम जनरेट करावं लागतील. या भरतीमध्ये तीच मुलं पात्र असतील जे मुलं पसंतीक्रम जनरेट करून लॉक करतील. मग त्याच्यानंतर तारीख गेल्याच्या नंतर सर आम्ही उर्दू माध्यमाचे होतो, आम्हाला काय सिलेक्शन झालं नाही, तर मित्रांनो तुमच्या घराने ऐकण्यात येणार नाहीत किंवा ऐकून घेतल्या जाणार नाही प्रशासनाकडनं. तर तुम्ही तर याच वेळेमध्ये ती पसंतीक्रम जनरेट आणि लॉक करून घ्या. आणि जे काही ऑप्टिंग आउटची टाईम आहे तर तो किती आहे, तर ज्याला करायचं आहे ऑप्टिंग आउट त्या सगळ्यांना मी तर आपल्या सगळ्यांना विनंती करतो, संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलकडून कळकळीची विनंती आहे की आपण ऑप्टिंग आउटमध्ये सहभाग जर होत असाल तर त्याच्यामध्ये नो करावे आणि होत नसाल तर खूप चांगलं, कारण ॲटोमॅटिक आपण त्याच्यापासून दूर राहणार, बाद होणार आणि पुढे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये धोका नाही किंवा कार्यवाही नाही किंवा त्याच्यातनं तुम्हाला समस्या उद्भवणार नाही. त्याच्यानंतर जे काही उर्दू माध्यमाचा कन्व्हर्टर राऊंड आहे तर त्यासाठी ज्या अगोदर जाहिराती आलेल्या होत्या तर त्या जाहिराती बघून आपण आपले जे काही पसंतीक्रम आहेत ते जनरेट करायचं आहे आणि ते लॉक करून घ्यायचं आहे. याच्यासाठी सुविधा कधीपासून उपलब्ध आहे, तर काल 12 तारखेपासून तर 15 जुलैपर्यंत फक्त हे 3 दिवस दिलेले आहेत. तर या 3 दिवसामध्ये ह्या दोन्हीही गोष्टी करायच्या आहेत. जे काही आपलं पसंतीक्रम जनरेट आणि लॉक करणं आहे आणि ऑप्टिंग आउटचं आहे, तर ह्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ते आपण तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत सांगत आलो की विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल काय नाही, तर 15 तारखेच्या नंतर लागेल असं सांगत होतो. आणि ऑप्टिंग आउटचं सुद्धा ऑप्शन दिलं जाईल. प्रशासनाची तांत्रिक समस्या जर उपस्थित नाही झाली तर लवकरच दिल्या जाईल, हे मी वारंवार सांगत होतो. तर मित्रांनो नक्कीच कालपासून ते आपल्याला उपलब्ध झालेलं ऑप्टिंग आउट. त्याच्यामध्ये आता विथ इंटरव्ह्यूचं लिस्ट जे आहे ते कधी लागेल, या आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच आहेत की लवकरात लवकर लागली पाहिजे. तर विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा मित्रांनो आता खूप लवकर लागणार आहे. आतापर्यंत आठवड्यावर आलेलं होतं, पण काल उशिरापर्यंत माझं प्रशासनाशी बोलणं झाले, सकाळी पण बोलणं झालेलं आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की विथ इंटरव्ह्यूची यादी ही 22 ते 26 तारखेच्या दरम्यान लागणार आहे. आता जर कुठल्याही तांत्रिक समस्या तर नाही आहेत ऑप्टिंग आउटमध्ये किंवा जनरेशन जे काही आपलं पसंतीक्रम जनरेट आणि लॉक करायचं आहे, कारण ही संख्याही तेवढी जास्त नाही आहे, त्यामुळे तांत्रिक समस्या उपस्थित होणार नाहीत. त्याच्यामुळे ही लॉक झाल्या त्यांची यादी लागेल. आता ही कन्व्हर्टेड राऊंड कधी लागेल उर्दू माध्यमाचा, तर विथ इंटरव्ह्यूसोबतच ती पण यादी लागेल. ती यादी आणि विथ इंटरव्ह्यूची यादी दोन्ही याद्या एकत्र तात्काळ अर्थात 22 ते 26 जुलैच्या दरम्यान कोण्याही दिवशी लागतील. अजून त्याच्यामध्ये हे सगळी प्रक्रिया समोर गेल्यावर कोण्या दिवशी लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेलच. मात्र यात 4 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या याद्या लागणार आहेत मित्रांनो. तर हे झालं कालचं प्रसिद्धीपत्रक किंवा जे काही न्यूज बुलेटिन आहे त्याचा सारांश होता. आणि जे काही शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वपूर्ण अपडेट होतं तर हे अधिकृत आणि अतिशय जलद आज म्हणता येणार नाही किंवा आज जलद बी म्हणता येईल, कारण ज्या तारखा आहेत तुम्हाला माहिती नाही, अधिकारी वर्गाशी चर्चा झाली, हे अधिकृत माहिती होती. तर ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. अजून काही गैरसमज असतील मी पुन्हा एकदा वारंवार सांगतो, तुम्हाला सगळे जे कॉल आहेत लागलेल्या मुलांचे येत आहेत तर ते मुलांचं म्हणणं आहे की सर याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला नाही तर काय होईल. तर मित्रांनो बिलकुल काहीच होणार नाही. ते मेसेज जे आले त्याला पूर्णपणे तुम्ही इग्नोर करू शकता. आणि काही असतात जे उच्च पात्रता ग्रहण केलेले असतात मात्र त्यांचं
जी काही निवड आहे ती 1 ते 5ला झालेली असते. 9 ते 12ला ते वेल क्वालिफाईड असतात, चांगले मार्क्स होते. 186 मार्क्सपर्यंतची मुलं आहेत. तर त्यांना कुठंतरी वाटतं की बाबा आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा. जो काही व्यवहार असेल तो झाला तर झाला, पण जवळ लागेल किंवा अजून काहीतरी वेगळं होईल, ज्याची आवड आहे, पसंत आहे, अशा मुलांना नक्की सहभाग घ्या. ते तुमचे अधिकार आहेत. कर्मचारी सेवा शर्ती किंवा 13 ऑक्टोबरनुसार दिलेले आपले ते अधिकार आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. मात्र एक माझी कळकळीची विनंती आहे की एक सामाजिक बांधिलकी, मौलिक कर्तव्य मार्गदर्शक तत्वाच्या नुसार किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही शिक्षक भरतीपासून वंचित आहेत त्यांना संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मित्रांनो आपण ऑप्टिंग आउटमध्ये नो करावं आणि पूर्णपणे त्याला मॅसेजला इग्नोर केला तरी चालेल, कारण त्याचा फायदा हा इतर मुलांनाच होणार आहे. नक्कीच या ऑप्टिंग आउटमुळं स्पर्धा कमी होणार आहे, समांतर आरक्षणाची तर बिलकुल कमी होणार आहे. सोबतच सर्वसाधारण जी जनरल स्पर्धा आहे, मेरिट हे बऱ्यापैकी खाली येणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. त्यामुळं प्रशासनाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब असो किंवा उपसंचालक राजेश शिंदे साहेब असो किंवा त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल रन करताना जे काही अधिकारी वर्ग काम करतात, तर यांचं मनापासून मी राज्यातील तमाम अभियोगधारकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न किंवा काही जर तुम्हाला समस्या उपस्थित झालेल्या असतील किंवा काही तुमचे क्युरी असतील तर आपण कमेंट्स करा, मी तुम्हाला उत्तर देतो. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.